जय शिवराय मित्रांनो, आज आपण घायटं हा प्रकार बघणार आहोत. शेळ्यांच्यामध्ये जो एक प्रकारचा काय म्हणतात त्याला आजार म्हणता येत नाही, एक प्रकारचं आपल्याला जसं माणसात करड उठतं तशा टाईपमध्ये शेळ्यांना एक फोड येते, त्याला घायटं म्हणतात. हे इकडे दाखव. हे आता आमच्या ह्या गोल्डनला अशा प्रकारे घायटं उठले. हे शक्यतो जिथं जॉईंट्स असतात तिथं उठू शकतं, इथं उठू शकतं. शरीरावर काही ठराविक भागात हे घायटं उठतं. सुरुवातीला ही गाठ घट्ट असते, लहान असते. ती जशी जशी मोठी होत जाते तशी ती पिकत जाते आणि पिकत जाईल त्याच्या आत एक पस तयार होतो, म्हणजे पू तयार होतो. त्याला पूर्ण पिकल्यानंतर, पूर्ण मऊ झाल्यानंतर फोडून ती घाण बाहेर काढून ती स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं. जर ते आपल्या लक्ष नसताना आपल्या माघारी फुटलं आणि त्याची लस जर इकडे तिकडे लागली तर पुन्हा हे जास्त प्रमाणात जनावराला लुटायला चालू होतं. त्यामुळे आपल्या जनावरांच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला ही गाठ दिसेल त्यावेळेला आपण ती गाठ कधी पिकते याकडे लक्ष देऊन पिकल्यानंतर जनावराला गोठ्याच्या बाहेर आणून, गोठ्यामध्ये हे काही करायचं नाही आहे, कारण चुकून खाली पडलं, दुसऱ्या जनावराला लागलं त्याला ते होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोठ्याच्या बाहेर जनावराला घेऊन ती गाठ व्यवस्थित फोडून त्याच्यातला आतला जो पस असतो तो पूर्ण बाहेर काढून ते आतून स्वच्छ करून त्याला मलम वगैरे लावणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर 1-2-3 दिवस त्याला ते हिमॅक्स मलम लावून बरं होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. तर बघूया आता आम्ही आमच्या या गोल्डनची गाठ फोडणार आहे. त्याला कसं कसं करतो, काय काय करतो तुम्हाला दाखवतो. आता हे काय काय घेतलं दाखवतो मित्रांनो. हे ती गाठ फोडण्यासाठी ब्लेड घेतले, अर्ध कट करून घेतलं. पण एक काळजी घ्या, हे ब्लेड नवीन पाहिजे. जुनं वापरलेलं ब्लेड घ्यायचं नाही, त्याच्यानं त्याला धनुर्वाताचा त्रास होऊ शकतो. नवीन ब्लेड घ्यायचं, कापूस ठेवायचा आपल्यासोबत. हे आयोडीन टिंचर आहे, ते आपल्याला जखम आतून स्वच्छ करण्यासाठी उपयोगाला येतं. आणि हा हिमॅक्स मलम आहे. हा स्वच्छ झाल्यानंतर त्याच्यात हा मलम पूर्ण भरून घ्यायचा, जेणेकरून जखम लवकर बरी होते. आणि हे काम करताना मित्रांनो शक्य असेल तर हँडग्लोव्ज वापरा. नसेल हे काम केल्यानंतर स्वच्छ हात धुवा 2-3 वेळा, कारण ही लस आपल्यासोबत लागू शकते. मित्रांनो हे बघा, आता हे पूर्णपणे मऊ झालेलं आहे, पिकलेलं आहे. कोणत्याही क्षणी हे फुटू शकतं. मग ते स्वतःहून फुटण्याच्या जस्ट अगोदर आपण फोडून घेणं गरजेचं आहे. हे नवीन घेतलेलं ब्लेड आहे, याला आपण फोड येतात. जिथं जास्त मऊ लागतं त्या ठिकाणी हे फोडायचं. हा पस आलेला आहे बाहेर. हा आता चांगला मोकळा करून घ्यायचा आणि तो एखाद्या पिशवीत किंवा कशात तरी भरून घ्यायचा. तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पस येतोय बघा. अशा पद्धतीनं पस त्याचा आपला आलेला आहे याच्यात. आता ही पूर्ण मोकळं केल्यावर आयोडीन टिंक्चर घालून ती आतून जखम साफ करून घ्यायची. थोडं थोडं त्याच्या आत सोडून त्याला पुसून घ्यायचं चांगलं आतून. त्यानंतर कापसानं पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं. मित्रांनो हे जे हिमॅक्स मलम आहे त्या जखमेत पूर्णपणे भरून घ्यायचा. इथं जे आपण कट केलं त्याच्यातून आत हे मलम पूर्ण आत भरून घ्यायचा. आता ही 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस हे
प्रोसेस करावी लागते. त्याची जखम दरवेळेला स्वच्छ करून हा मलम भरून घ्यायला लागतो. त्यामुळे लवकर जखम बरी होते आणि परत पुन्हा हे त्याला त्रास उद्भवण्याची शक्यता कमी असते. जे घाण असते, हा जो पस आहे किंवा आपण जे काय साहित्य वापरले ते सगळं गोळा करून आपल्या गोठ्यापासून लांब फेकून देणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही चूल वगैरे करत असाल किंवा कुठं सिक्युरिटी पेट होतं त्यात जाळून टाकलं तर सगळ्यात उत्तम आहे. मित्रांनो, आत्ता जो हा प्रकार पाहिला, याला आमच्या बाजूला घायटं म्हणतात, काही ठिकाणी याला आवळ म्हणतात. ही एक गाठ असते ज्याच्यामध्ये पस होतो. त्याला इंग्लिशमध्ये चीझी ग्लँड म्हणतात, कारण हा पस जवळपास चीजसारखा दिसतो, त्यामुळे याला चीझी ग्लँड म्हणतात. बोकडांच्या शरीरात लिम्फ नोड्स असतात, म्हणजे ग्रंथी असतात एक प्रकारच्या. त्या ठिकाणी काही कारणाने ह्या ग्रंथींना सूज आल्यामुळं त्याच्यामध्ये हा पूस अटतो आणि ही गाठ उद्भवते. मग अशा वेळेला मी आत्ता जे दाखवलं हे काम करणं गरजेचं असतं. 2-3 दिवस याला हिमॅक्स क्रीम लावलं की हा जखम बरं होऊन जाते. काही वेळा जर जास्त जखम असेल तर डायक्रिस्टिन एस म्हणून इंजेक्शन येतं, ते त्याला 1-2दा दिलं तर ते जखम बरी होण्यासाठी अजून जास्त उपयोग होतो त्याचा. तर मित्रांनो, पुन्हा किंवा असे काहीही आपला फार्मवर प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवण्याची वेळ आली तर आम्ही नक्की दाखवत राहू. तर भेटूया. धन्यवाद.